Hello and welcome you all for the next lecture of Income Tax Law and Practices. In today's lecture, we will start our new chapter, that is income from other sources. So any income which is not chargeable to tax under any other heads are charged under the income from other sources. असा इन्कम एखाद्या व्यक्तीने कमवलेला जो कोणत्या दुसऱ्या हेडमध्ये येत नाही, तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येतो. 5 टाईपचे हेड असतात. पहिला आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, दुसरा आहे इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी, तिसरा आहे इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशन, चौथा आहे कॅपिटल गेन आणि पाचवा आहे अदर सोर्सेस. एखादा व्यक्ती जेव्हा सॅलरीमधून इन्कम कमवतो तर त्याचा जो टॅक्सेशनचं जो टॅक्स आहे, त्याच्या जो इन्कमचा जो टॅक्स आहे तो टॅक्स इन्कम फ्रॉम सॅलरीमध्ये येतो, कारण की त्याने सॅलरीमधून पैसा कमवला आहे. एखाद्याचं घर असेल आणि त्याने तो घर भाड्याने वगैरे दिला असेल, रेंटलवर दिला असेल आणि त्याच्यातून त्याला काही पैसा येतो आहे, तर ती इन्कम त्याची इन्कम फ्रॉम हाऊस प्रॉपर्टी म्हणून गृहीत धरली जाईल. एखादा व्यक्ती आहे, तो प्रोफेशनल आहे, जसा CA असतील, मेडिकल प्रॅक्टिशनर्स असतील, डॉक्टर वगैरे, किंवा एखादा वकील वगैरे असेल, हे प्रोफेशनल आहेत. त्यामुळे ह्यांनी कमवलेली इन्कम आहे ती इन्कम फ्रॉम प्रोफेशन म्हणून गृहीत धरली जाईल. एखाद्याने बिझनेस वगैरे केला तर त्याचा जो इन्कम आहे इन्कम फ्रॉम बिझनेस म्हणून गृहीत धरला जाईल. बिझनेस आणि प्रोफेशन एकाच ग्रुपमध्ये, एकाच हेडमध्ये आलेले आहेत. चौथा आहे कॅपिटल गेन. जर एखाद्याने एखादी ॲसेट विकली आहे, ती ॲसेट विकून त्याला जो काही नफा होतो आहे, खरेदी कितीला केली होती आणि विकली कितीला, त्यातील डिफरन्स जो आहे त्याला कॅपिटल गेन म्हणतात. आणि जो कॅपिटल गेन आहे तो कॅपिटल गेन इन्कम फ्रॉम कॅपिटल गेन म्हणून गृहीत धरला जातो. आणि जर या चारही हेडमध्ये एखादी इन्कम येत नसेल तर ती इन्कम इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून गृहीत धरली जाते आणि त्याला टॅक्ससुद्धा येथील नियमानेच टॅक्स लावला जातो, जो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये दिलेला आहे. मग असे कोणते इन्कम आहेत जे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून गृहीत धरले जातात? व्यक्तीने कमवलेली इन्कम ही अदर सोर्सेसने कमवली आहे असं आपण म्हणू शकतो. तर आपण काही लिस्ट बघूयात. तर त्यामध्ये एक आहे डिव्हिडंड. एखाद्या व्यक्तीने एखाद्या कंपनीमध्ये शेअर्स खरेदी केले असतील एखाद्या कंपनीचे, त्यावर जो मोबदला भेटतो त्याला डिव्हिडंड म्हणतात. आणि हा डिव्हिडंड जो त्याने कमवलेला आहे तो ना सॅलरीमधून कमवलेला आहे, ना ॲसेट विकलं आहे, ना त्याने हाऊस प्रॉपर्टीमधून कमवलेला आहे, ना कॅपिटल गेन आहे. बरोबर आहे. शेअर्स विकले आणि पैसा भेटला तर तो कॅपिटल गेन म्हणू शकतो. पण इथे शेअर्स विकले नाही आहेत, अजून शेअर्स तसेच आहेत आणि ते शेअर्स गुंतवल्यामुळे त्याला जो काही मोबदला भेटतो आहे शेअर्सच्या मोबदल्यात, त्याला डिव्हिडंड म्हणतात. आणि डिव्हिडंड हा अदर सोर्सेसमध्ये कॅल्क्युलेट केला जातो. नंतर आहे इन्कम बाय वे ऑफ विनिंग फ्रॉम लॉटरीज, क्रॉसवर्ड पझल्स, रेस including horse race, card games, gambling or betting of any other nature whatsoever. आता एखाद्या व्यक्तीने समजा कोण बनेगा करोडपतीसारखं गेम आहे, त्याच्यामध्ये जो काही पैसा भेटला आहे त्याला, आता तो त्याचं डेली काम नाही आहे, तर त्याला जो पैसा KBCमध्ये जिंकलेला आहे तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणून गृहीत धरला जातो. एखाद्याने लॉटरीचं तिकीट घेतलं आहे आणि त्याला लॉटरी लागली आहे, ती सुद्धा त्याची इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणू शकतो. काही लीगल बेटिंग्स अलाउड आहेत इंडियामध्ये, जसं हॉर्स रेसमध्ये पैसा लावला आहे की हा घोडा जिंकेल तर मी एवढा पैसा कमवेन, बेटिंग केली आहे, लीगल आहे ती. मग त्याच्यात जो पैसा कमवलेला आहे तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस म्हणू शकतो, कारण की ते त्याचं डेली काम नाही आहे, त्याचं रेग्युलर वर्क नाही आहे. Any sum received by an employer from his employee as a contribution towards PF or ESI, superannuation fund, etc. If same is not deposited in the relevant fund and it is not taxable under the head profit gain from business and profession. आता बऱ्याचदा एम्प्लॉयर काय करतात, त्यांच्या एम्प्लॉईची पगार कट करतात, है ना. मग जी पगार कट झालेली आहे ती पगार, कट केलेली पगार त्याला EPF फंडमध्ये टाकावी लागते.
एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड. जसं गव्हर्नमेंटला माहिती आहे की लोक स्वतःचा तर विचार करणार नाहीत, भविष्याचा लोक सेविंग करणारच नाहीत, करत नाहीत. बरेच लोकांमध्ये सेविंगची हॅबिट नाही आहे. आणि अगदी रिटायरमेंटच्या वेळेला आल्यानंतर, रिटायर झाल्यानंतर त्यांची जॉब जाते, त्यांना रिटायर व्हावं लागतं आणि मग त्यांचं घर भागत नाही, पैसा नसतो हातावर. मग त्यांना पेन्शन द्यायची आहे. कुठून देणार कंपनी पेन्शन, कुठून देणार गव्हर्नमेंट पेन्शन? मग हा पैसा त्यांनी काम करताना जर सेव्ह करून ठेवला असता तर आज म्हातारपणी त्यांना कामाला आला असता. आणि त्यामुळे हे सगळ्यांचं आढावा लक्षात घेऊन गव्हर्नमेंटनं स्कीम काढली एम्प्लॉई प्रॉव्हिडंट फंड. मग गव्हर्नमेंटचे एम्प्लॉईज असतील तर पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. ठीक आहे. प्रॉव्हिडंट फंड याचा अर्थ काय, तर एक असा फंड बनवायचा, त्या फंडनुसार प्रत्येक एम्प्लॉईची एक विशिष्ट रक्कम त्याच्या सॅलरीमधून कट करायची आणि जी रक्कम कट केलेली आहे ती रक्कम या प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केली जाते. मग जेव्हा रिटायर होईल एम्प्लॉई, तेव्हा रिटायरमेंटच्या वेळेस त्याला त्याच फंडमधून एकतर सगळीच्या सगळी रक्कम जेवढी जमा झालेली आहे व्याजासहित किंवा टप्प्याटप्प्याने जसं एम्प्लॉईला वाटतं त्या ऑप्शनप्रमाणे तो घेऊ शकतो. आणि त्यामुळं काय होईल, त्याला रिटायरमेंटला पेन्शनसुद्धा दिला जाईल. म्हणजे प्रॉव्हिडंट फंडमध्ये एम्प्लॉयर काय करतोय, पैसा जमा करतोय. पण समजा एम्प्लॉयरने, एखाद्या कंपनीच्या मालकाने किंवा एम्प्लॉयरने त्याच्या एम्प्लॉईची पगार कट केली आहे पण ती प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा नाही केली, तर त्याला इन्कम फ्रॉम बिझनेस अँड प्रोफेशनमध्ये टॅक्स लागायला पाहिजे होता. पण समजा त्या हेडमध्ये त्याला टॅक्स लावला नसेल तर त्याला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये टॅक्स भरावा लागेल. नेक्स्ट आहे इन्कम रिसिव्ड फ्रॉम रॉयल्टीज, ट्युशन फीस एक्सेट्रा. आता एखादा व्यक्ती आहे ज्याचं एखादं, समजा त्याने एखादं पुस्तक लिहिलं आहे ना, मग पुस्तक लिहिलं आहे त्याला, ते पुस्तक मार्केटमध्ये चांगलं चालू आहे, त्याचा प्रकाशक त्याला काही ना काहीतरी मोबदला देतो, म्हणजे रॉयल्टी देतो. एखाद्याने गाणं लिहिलं असेल चांगलं सुंदर, तो गाणं एखाद्या पिक्चरमध्ये आलं आहे, एखाद्या मूवीमध्ये आलं आहे आणि त्या प्रोड्युसरने, त्या मूवीच्या प्रोड्युसरने त्या व्यक्तीला मोबदल्यात काही ना काहीतरी रक्कम दिली आहे. ही जी असते रक्कम, ह्याला रॉयल्टीज म्हणतात. मग हे जी रक्कम आहे हे इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये येऊ शकते. ट्युशन फीस असेल, एखादा व्यक्ती ट्युशन घेतोय, त्याला जो की फीस येते ती फीससुद्धा अदर सोर्सेसमध्ये लावू शकतो. त्याच्यानंतर आहे इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज इफ नॉट टॅक्सेबल अंडर द हेड प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस ऑर प्रोफेशन. एखादा व्यक्ती आहे, त्याने इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, समजा डिबेंचर वगैरे काहीतरी घेतलं आहे, त्याच्यावर त्याला जसा शेअर्स वगैरे घेतल्यानंतर त्याला डिव्हिडंड भेटतो, तसा डिबेंचर वगैरे घेतल्यानंतर त्याला काय भेटतं, इंटरेस्ट भेटतं. जर हा आलेला इंटरेस्ट, जी मोबदला त्याला भेटला आहे, हा आलेला जो इंटरेस्ट आहे, तो जर इंटरेस्ट बिझनेस आणि प्रोफेशनमध्ये कॅल्क्युलेट केलेला नसेल, तिथं राहिला नसेल, तर तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये लिहिला जाईल. इन्कम फ्रॉम मशिनरी, प्लांट, को फर्निचर किंवा एखादा ॲसेट असेल, हा ॲसेट रेंटवर किंवा हायर परचेसवर एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला ह्या एस-एस-सीने वापरायला दिलं आहे आणि त्या बदल्यात तो काय घेतोय, काही चार्जेस घेतोय. म्हणजे स्वतःची ॲसेट दुसऱ्याला वापरण्यासाठी दिली आहे आणि त्याच्या मोबदल्यात काही ना काहीतरी इन्कम कमवतोय. तर ह्या व्यक्तीला जो इन्कम भेटला आहे तो इन्कम फ्रॉम बिझनेस आणि प्रोफेशनमध्ये जर लावला नाही तर तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये गृहीत धरावा लागेल. कंपोजिट रेंटल इन्कम फ्रॉम लेटिंग ऑफ प्लांट, मशिनरी और फर्निचर विथ बिल्डिंग्स where such letting is inseparable and such income is not taxable under the head business and gain of profession. आता एखादी रेंटल इन्कम आहे, मग एखादा प्लांट असेल किंवा एखादी मशीन असेल किंवा एखादी बिल्डिंग असेल, ही लेट आउट करायला दिली आहे, म्हणजे किरायाने दिली आहे, बरोबर आहे. आता बऱ्याचदा काय होतं, काही ॲसेट हे एकमेकापासून सेपरेट करता येत नाहीत. जसा एखादं घर तुम्ही किरायाने दिलं आहे तर त्या घरासोबत जो फर्निचर आहे तो वेगळं करता येत नाही,
फिक्स्ड केलेलं आहे फर्निचर आहे. याचा अर्थ तुम्ही घर किरायाने दिलं, याचा अर्थ फर्निचरसुद्धा किरायाने दिलं आहे त्यातील, कारण की ते फर्निचर वेगळं करता येत नाही. आणि त्यामुळे काही ॲसेट असे असतात जे सेपरेट करता येत नाहीत. एखादी ॲसेट जर दिला तर त्याच्यासोबत त्याची दुसरी ॲसेटसुद्धा आपोआप रेंटल इन्कममध्ये गृहीत धरली जाऊ शकते. आणि त्यामुळे ते जर बिझनेस आणि प्रोफेशनमध्ये कॅल्क्युलेट केलं नसेल तर इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कॅल्क्युलेट करावं लागतात. एनी सम रिसिव्ड अंडर कीमॅन इन्शुरन्स पॉलिसी इफ नॉट टॅक्स्ड अंडर द हेड प्रॉफिट अँड गेन ऑफ बिझनेस अँड प्रोफेशन. एखादी इन्शुरन्स पॉलिसी घेतली असेल, बरोबर, ग्रुपमध्ये इन्शुरन्स पॉलिसी घेतली आहे, त्यापैकी एका व्यक्तीची इन्शुरन्स पॉलिसी, बरोबर, कीमॅन जे महत्त्वाचा व्यक्ती आहे त्याची इन्शुरन्स पॉलिसी तुम्ही घेतली आहे. जर त्याच्यावर बोनस वगैरे काही भेटला असेल, तो जर बिझनेस आणि प्रोफेशनमध्ये कॅल्क्युलेट नाही केला किंवा सॅलरीजमध्ये कॅल्क्युलेट नाही केला तर तो इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कॅल्क्युलेट करावा लागेल. तर हे काही इन्कम होते जे आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसमध्ये कॅल्क्युलेट करतो. आता इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचा जो सेक्शन 56 आहे त्यामध्ये काही नियम सांगितलेत की एखादा इन्कम असेल तर त्याच्यावर कोणत्या प्रमाणे कोणत्या रेटने टॅक्स लावण्यात येईल. तर हे नियम आपल्याला माहीत असले पाहिजेत. जर हे नियम आपल्याला माहीत असतील तर आपण जेव्हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहेत तेव्हा आपल्याला त्याच्यावर योग्य तो टॅक्स रेट लावण्यात येईल. त्यामुळं आपल्याकडं काही बेसिक लिस्ट आहे, काही फक्त महत्त्वाचे आयटम घेतलेले आहेत आपण. त्या लिस्टमधील जे आयटम्स आहेत त्याच्यावरचे जे टॅक्सेस आहेत त्याचे जे रूल्स आहेत ते आपण बघूयात. तर त्यामध्ये पहिला आहे इन्कम फ्रॉम डिव्हिडंड्स. आता डिव्हिडंड जर डोमेस्टिक कंपनीकडून भेटला असेल, बरोबर आहे, म्हणजे एखादा व्यक्ती आहे त्याने भारतातील एका कंपनीमध्ये कंपनीचं शेअर्स त्यानं घेतलं असेल आणि त्याच्यातून जर त्याला डिव्हिडंड भेटला असेल, जर डिव्हिडंड 10 लाखाच्या खाली भेटला असेल अप टू 10 लाख तर त्याच्यावर कोणताही टॅक्स भरायची गरज नाही आहे, एक्झम्प्ट आहे टॅक्समधून. पण जर तो डिव्हिडंड 10 लाखाच्या वर भेटला असेल तर त्याच्यावर 10% टॅक्स भरावा लागेल. पण हा नियम कधी आहे? जर कंपनी डोमेस्टिक कंपनी असेल तर. डोमेस्टिक कंपनी म्हणजे कोणती कंपनी? जी भारतीय कंपनी आहे. आपण भारतात राहतो म्हणून आपल्यासाठी डोमेस्टिक कंपनी भारतीय कंपनी. आणि एखाद्या फॉरेनच्या कंपनीमध्ये एखाद्या व्यक्तीने शेअर्स खरेदी केला असेल आणि त्याच्यातून त्याला काही मोबदला भेटला असेल, म्हणजे डिव्हिडंड भेटला असेल, तर जेवढा डिव्हिडंड भेटला आहे, काहीही अमाऊंट असू द्या, ती कंप्लीट टॅक्सेबल आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या भारतीय कंपनीत पैसा गुंतवा, त्याच्यातून जो भेटणारा मोबदला आहे, त्याच्यातून जो भेटणारा डिव्हिडंड आहे, ते जर 10 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला टॅक्सच भरायची गरज नाही. पण 10 लाखाच्या वर भेटला तर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. पण एखाद्या फॉरेन कंपनीमध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलात आणि त्याच्यातून तुम्हाला डिव्हिडंड भेटा, मग कितीही डिव्हिडंड असो, कमी असो किंवा जास्त असो, जेवढा भेटला आहे त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. हा डिव्हिडंडच्या बाबतीतचा नियम आहे. दुसरा आहे, जर तुम्ही लॉटरी किंवा एखादा क्विज शो असेल, जसं KBC वगैरे सारखं आहे, मग असे काही गेम्स असतील किंवा जसं आपण ते बघितलं हॉर्स रेसमध्ये पैसा लावलेला आहे, बेटिंग वगैरेमध्ये जे लीगल बेटिंग्ज आहेत, तर तशा प्रकारच्या याच्यामध्ये टॅक्स तुम्ही लावला असेल एखादा, तर तुम्हाला काय करावं लागेल, त्याच्यावरचं TDS कट होईल तुमचं. ठीक आहे. TDS म्हणजे काय? टॅक्स डिडक्ट ॲट सोर्स. जेव्हा रक्कम तुमच्या हातात येईल ती अगोदरच टॅक्स कटून तुमच्या रक्कम हातात येईल. ओके. जर इन्कम 10,000च्या वर असेल, ठीक आहे, तर तुमचं TDS 31.2%. मग त्याच्यामध्ये एज्युकेशन सेस वगैरे सगळं काही ॲड करून आलं आहे बरं का ते. तसं तर डायरेक्ट 30% कटतात, पण जो वरचा जो पर्सेंटेज आहे तो एज्युकेशन सेसमध्ये वगैरे सेकंडरी आणि हायर एज्युकेशन सेसचे सुद्धा पैसे कटतात. ठीक आहे. म्हणजे आपल्याला बऱ्याचदा वाटतं की KBCमध्ये एखाद्या व्यक्तीने, अमिताभ बच्चन जेव्हा म्हणतो की 1 करोड रुपये तुम्ही जिंकलात, तर त्या व्यक्तीच्या हातात 1 करोड रुपये येत नाहीत. त्याच्यापैकी बरीचशी रक्कम, आता हे टॅक्सचं जे रूल आहे
हे बदलू सुद्धा शकतं पुढच्या वर्षी. आज 30% आहे, म्हणजे जेव्हा व्यक्ती 1 करोड रुपये जिंकतोय तर त्याच्या हातात फक्त 70 लाख रुपये येतात. 30 लाख रुपये टॅक्समध्ये कटतात. 30% पैसा कट झाला म्हणजे 30 लाख रुपये टॅक्समध्ये कट झाले. आले किती हातात? 70च लाख. वाटताना वाटतं आपल्याला की करोडपती झाला, पण ॲक्च्युली तेवढे येत नाहीत. म्हणजेच तुम्हाला जेव्हा कॅल्क्युलेशन करायचं आहे इन्कम टॅक्समध्ये अदर सोर्सेसमधूनचा इन्कमचा, जर तो बेटिंग आणि किंवा क्विज शो वगैरेमध्ये लॉटरीमध्ये वगैरे जिंकला असेल तर त्याच्यापैकी 30% रक्कम ही टॅक्समध्ये कट होते. इंटरेस्ट रिसिव्ड ऑन कॉम्पन्सेशन ऑर एनहान्स्ड कॉम्पन्सेशन. ठीक आहे. सच इन्कम शॅल बी डीम्ड टू बी द इन्कम ऑफ द इयर इन विच इट इज रिसिव्ड. तर एखादं कॉम्पन्सेशन वगैरे भेटलं असेल की, आणि जसं मोबदला वगैरे काहीतरी भेटतो ना, नुकसान भरपाई वगैरे, तर त्याच्यावर जो इंटरेस्ट भेटलाय तुम्हाला, तर तो ज्या वर्षी इंटरेस्ट भेटलाय त्याच वर्षी त्याच्यावर टॅक्स कॅल्क्युलेट करण्यात येईल. आणि डिडक्शन किती आहे त्याच्यावर? 50%चं डिडक्शन आहे. म्हणजे 50%वर सूट आहे, राहिलेल्या 50%वर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल जर कॉम्पन्सेशन वरचा इंटरेस्ट तुम्हाला भेटला असेल तर. ठीक आहे. आता एखाद्या व्यक्तीला गिफ्ट भेटलं असेल किंवा एखादी हिंदू अनडिवायडेड फॅमिली आहे, असतं ना फॅमिली बिझनेस, ती पण एक पर्सन आहे, बरोबर आहे. एखादं गिफ्ट भेटलं असेल, जर 50,000 पर्यंतचं गिफ्ट जर तुम्हाला भेटलं तर त्याच्यावर कोणताही टॅक्स भरायची गरज नाही आहे. पण 50,000च्या वर जर एखादं गिफ्ट भेटलं असेल तुम्हाला कॅशमध्ये, तर जेवढी रक्कम 50,000च्या वरची आहे तेवढ्या रक्कमेवर कंप्लीट तुम्हाला टॅक्स भरावा लागेल नियमाप्रमाणे, जर कॅशच्या बाबतीत झालं तर. बरोबर आहे. एखाद्या व्यक्तीला गिफ्ट भेटलं आहे कॅशमध्ये, 50,000च्या खाली भेटले तर कोणताही टॅक्स भरायची गरज नाही आहे. पण एखादं गिफ्ट 50,000च्या वर भेटलं असेल तर त्याला टॅक्स भरावा लागेल. आता याच व्यक्तीला जर तो गिफ्ट एखादी मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये भेटला असेल, मुव्हेबल म्हणजे स्थलांतरित होणारी प्रॉपर्टी, एखादी अशी असेट जसं गाडी आहे, कार आहेत, हे मुव्हेबल आहेत. ॲसेट तर आहेत पण एका जागेहून दुसऱ्या जागी स्थलांतरित करता येतात, मुव्हेबल आहेत. फर्निचर असेल, मुव्हेबल आयटम्स आहेत, बरोबर आहे. मग जर असं एखादा गिफ्ट भेटलं असेल जे मुव्हेबल आहे आणि त्याची जर किंमत 50,000च्या वर असेल, जर आज फेअर मार्केट जी आहे, मार्केटमध्ये त्याची जी व्हॅल्यू आहे, बरोबर आहे, ती व्हॅल्यू, त्या व्हॅल्यूवर त्याला टॅक्स भरावा लागेल. आणि समजा आता ह्याच्यामध्ये गिफ्टमध्ये सुद्धा म्हणजे मुव्हेबल प्रॉपर्टीमध्ये सुद्धा 2 प्रकार आहेत. एक तर आहे विदाऊट कन्सिडरेशन आणि एक आहे विथ ॲडिक्वेट कन्सिडरेशन. विदाऊट कन्सिडरेशन, मोबदल्यात समोरच्या पार्टीला काहीच भेटलं नाही आहे, तो फक्त गिफ्ट देतोय. तर जी फेअर मार्केट व्हॅल्यू असेल, बाजार किंमत जी असेल आज मार्केटमध्ये, जर ते विकायला काढलं तर त्याची किती किंमत आहे त्या हिशोबाने टॅक्स भरावा लागेल तुम्हाला. आणि समजा त्या बदल्यात, त्या गिफ्टच्या बदल्यात तुम्ही काहीतरी एखादा ॲडिक्वेट कन्सिडरेशन दिलं आहे, तर तुम्हाला काय करावं लागेल? 50,000च्या वर जर त्याची किंमत असेल तर तुम्हाला काय करावं लागेल? जेवढी रक्कम 50,000च्या वर आहे तेवढ्या पूर्ण रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. आता समजा एखादी मुव्हेबल प्रॉपर्टी आहे, बरोबर आहे, ठीक आहे, तर काय करावं लागेल तुम्हाला? ठीक आहे. आता हे जे आहे हे मूवेबल आहे, हे जे आहे हे मूवेबल आहे, हे इमूवेबल आहे बरं का. इथं मूवेबल झाले, इमूवेबल आहे म्हणजे न स्थलांतरित होणारे, न चेंज होणारे. इथं करेक्शन करून घ्या, हे काय आहे? इमूवेबल आहे, बरोबर आहे, इमूवेबल. मग विदाऊट कन्सिडरेशन जर असेल
तर तुम्हाला काय करावं लागेल, जेवढी स्टॅम्प ड्युटीची व्हॅल्यू आहे त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल आणि ॲडिक्वेट कन्सिडरेशन त्याचं भेटलं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, तर इथं 2 प्रकारे ते करण्यात येईल आपल्याला. मग स्टॅम्प ड्युटीची जी व्हॅल्यू आहे जी त्या कन्सिडरेशनपेक्षाची जास्त आहे, त्याच्यापेक्षा जर जास्त रक्कम तुम्हाला भेटली असेल, जसं की 50,000 जर रुपीज भेटले असतील किंवा द अमाऊंट इक्वल टू 5% ऑफ द कन्सिडरेशन, जेवढी कन्सिडरेशन तुम्हाला भेटली आहे त्याच्या 5%, या दोघांपैकी जी मोठी रक्कम असेल त्या रकमेवर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल. हे जेव्हा कॅल्क्युलेशन्स येतील तुम्हाला तेव्हा अजून चांगल्या प्रकारे लक्षात येतील. बरोबर आहे. तर हे तुम्हाला मुद्दे लक्षात ठेवावे लागतील जर तुम्हाला इन्कम फ्रॉम अदर सोर्सेसचे प्रॉब्लेम्स सोडवायचे असतील तर. बाकीचे काही मुद्दे आहेत जे आपण नेक्स्ट लेक्चरला बघूयात. आपण इथं आज थांबूयात. थँक्यू व्हेरी मच. आपण नेक्स्ट लेक्चरला भेटूयात.